निसर्गासोबत जगणं म्हणजेच गावचा खरा जीवन. हे बघा, फणसाची पानं अशी वेलून त्याच्यामध्ये करवंद साठवलेत. आणि ह्या वर्षी करवंद जरा लवकरच पिकलेत, कारण जे मागचं 2 वर्ष आहेत ना, करवंद आणायचो टोपल्यात भरून आणि कावलं सुकत घातली की पाऊस यायचा. पण ह्या वर्षी लवकर पिकलेत, मग लवकर सुकत घालायची आणि सुकली ना की बरणीत भरून ठेवायची. एप्रिल मेमध्ये किती पण ऊन पडला ना, आम्ही जेव्हा जंगलामध्ये फिरताव ना, आम्ही कधीच पाण्याची बॉटल नेत नाही, कारण कधी गरजच पडत नाही. कारण ह्या एप्रिल मेमध्ये रानमेवा जंगलामध्ये एवढा असतो ना, रस्सीला रानमेवा रस्सीला, हे खाऊन आमची ताण भागून जाते. आम्ही लहान असताना अशी करून जमवायचो आणि चाव मारायचा, असा लाल दिसला ना की बरं कोंबडा आहे, आणि आता पांढरा दिसला ना, पांढरा की बरं कोंबडे आहे. आणि आता अशी रानमेवा पिकायला सुरुवात झाली. आता ही सुरुवातच आहे, अजून भरपूर असं रानमेवा बाकी आहेत, ते पिकायचं बाकी आहेत अजून. आणि असाच जंगलात फिरत रानमेवा खायत राहायचा आणि गावच्या जीवनाची मजा घेत राहायची. लाल आहे, लाल नाही, पांढरं आहे, कोंबडी आहे कोंबडी.